सगळेजण म्हणत होते की या जिल्ह्यात जाऊच नको कारण इकडे नक्षलवाद्यांचे घर आहेत, पण जावं तर लागेल कारण आपल्या एका फॉलोअरने त्याच्या घरी इन्व्हाइट केलंय. तर आकाशच्या 36 दिवसात 36 जिल्हे बघायच्या चॅलेंजमध्ये आज आपण सगळ्यात आयसोलेटेड जिल्हा म्हणजे गडचिरोलीला पोहोचलोय. गडचिरोलीला मी नैतिकच्या घरी राहतोय. तो कॉलवर बोलला होता की आमचं घर छोटं आहे, तुला त्रास होऊ शकतो. एक छोटासा रूम होता आणि आज जायला पण वाकून जावं लागत होतं. पण घरात लागल्या होत्या खूप साऱ्या आठवणी आणि स्माइल करणारे चेहरे. येताच काकूंनी चहा दिली आणि नैतिकने पोहे. मग रात्री झोपायच्या वेळेस त्याचा छोटा भाऊ त्याच्या वडिलांचा कुशीत झोपला होता. काकू त्याचं कौतुक सांगत होत्या आणि तो त्याच्या 10वीच्या बोर्डचा अभ्यास करत होता. नैतिक चांगला आर्टिस्ट पण आहे आणि त्याला बिझनेसमॅन होऊन आई पप्पांसाठी मोठं घर घ्यायचंय. मग त्याचे वडील आनंदाने त्याच्या ड्रॉइंग्स दाखवायला लागले. हे त्याच्या वडिलांचं कॅरिकेचर आणि आईचं स्केच जे त्याने फ्रेम करून घरात लावलंय. या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक समाधान दिसत होतं. घर छोटं होतं पण त्यांचे स्वप्न मोठे होते. नक्षलवादी राहतात का नाही माहिती नाही, पण गडचिरोलीत खरे लोक राहतात हे मला आज दिसलं. बाकी नैतिक मला उद्या एका जंगलातल्या आदिवासी गावात घेऊन जाणार आहे. भेटूया उद्याच्या भागात.